मित्रांनो हा पहा, हा आहे आपला गोपाळगड आणि इथून बघा समुद्राचं एकदम विहंगम दृश्य दिसतंय। गडावरती एवढं रान झालंय ना की आतमध्ये जायला जागा आहे का तेच कळत नाहीये। एवढे चांगली चांगली ठिकाणं गड किल्ले आहेत, ते पण जर अशा दुरवस्थेमध्ये असतील तर खूपच आपलं दुर्दैव आहे ते। मित्रांनो हे बघा, हे आहे ते लाईट हाऊस। मित्रांनो हे बघा, इथे रेडार पण लावलेला आहे। अतिशय शांत वातावरण आहे, मस्त। नमस्कार मंडळी, माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जल्ला मी चिपळूणचा। मित्रांनो आम्ही काही मित्र फिरायला आलो होतो गुहागरमध्ये आणि गुहागरमधली काही 2 ठिकाणं आम्ही फिरण्याचं ठरवलं होतं। तर त्यातलं पहिलं ठिकाण आहे ते म्हणजे अंजनवेल मधला गोपाळगड आणि दुसरं ठिकाण आहे ते म्हणजे अंजनवेलचंच लाईट हाऊस। तर तेच आपण बघण्यासाठी इकडे आलो आहे। तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि हा हिस्ट्रीबद्दल माहिती देणारा आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा। माझ्यासोबत माझे 2 मित्र आहेत, चिन्मय आणि अभिमन्यू। अभिमन्यूला तुम्ही ओळखताच। तर चला आपण आलो आता गोपाळगडकडे। तर बघूया आतमध्ये कसं आहे। मी खूप वर्षांपूर्वी एकदा इथे आलो होतो, अभि पण कदाचित तेव्हा आला होता। अभि आलेलास ना तू? हां। तर आता खूप वर्षांनी येतोय। बघूया, आता पावसाळा निघून गेलाय तर सगळीकडे आता रान उगवलंय असं दिसतंय, पण तरी पण बघूया आतमध्ये जाऊन की आतमध्ये आहे का, जरा साफसफाई आहे का बघूया, चला। चिपळूणपासून साधारणतः 53 किलोमीटर अंतरावरती आहे गुहागरमधील अंजनवेल हे गाव। समुद्रकिनारी असल्याकारणाने भौगोलिकदृष्ट्या हे ठिकाण अगदी समृद्ध आणि निसर्ग सौंदर्याचे एक अभूतपूर्व चित्रण आहे। याच गावामध्ये आहे तब्बल 400 वर्ष जुना एक मुघलकालीन किल्ला गोपाळगड। 16व्या शतकात विजापूरच्या आदिलशहाने कोकण किनारच्या समुद्रावरती देखरेखीसाठी हा किल्ला बांधला होता, जो की छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660 मध्ये जिंकून आपल्या ताब्यात घेतला। परंतु महाराजांच्या मृत्यूनंतर खैरात खानने तो 1999 मध्ये परत जिंकला आणि तब्बल 45 वर्ष आपल्या ताब्यात ठेवला। त्यानंतर तुळाजी आंग्रेने 1744 ला तो जिंकून त्याचा खूप सुंदर असा विस्तार केला। तुळाजी आंग्रे हे खूप मोठे कृष्ण भक्त होते आणि याच कारणामुळे या गडाला नाव पडले गोपाळगड। पण या गोपाळगडाची अवस्था फारशी बरी दिसत नाहीये। मित्रांनो हे बघा, हा गेट आहे गडावरती जाण्याचा, पण दुर्दैव असं आहे की आपण गडावरती कुठेही फिरू शकत नाही। हे बघा, झाडी आहे सगळीकडे, ज्यामुळे ना या झाडीमधून आपण काही साप वगैरे असू शकतात, म्हणून तर आपण आतमध्ये फिरत नाही आहोत। एवढाच फक्त एरिया आहे जिथे की थोडंसं मोकळं आहे, थोडंसं अगदी, पण बाकी पूर्ण घनदाट जंगल झालंय। मग याच्यामध्ये तुम्हाला दाखवू कसं असं झालंय। मित्रांनो महाराष्ट्राचं हेच दुर्दैव आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सोडाच की कोकणामध्ये एवढे चांगले चांगले ठिकाणं, एवढे चांगले चांगले गड किल्ले आहेत की ज्यांचं फक्त संवर्धन केलं, ज्यांचं मेंटेनन्स केलं, ज्यांची साफसफाई केली की त्यानंतरच ते फक्त गड किल्ले पाहण्यासाठी इतके पर्यटक येतील ना की आपल्या महाराष्ट्रामध्ये पर्यटनाचं आवक वाढेल आणि त्याचप्रमाणे आपलं आर्थिक पाठबळ पण जास्त वाढेल। पण दुर्दैव असं आहे की आपल्याकडचे जे सिस्टम आहे त्या सिस्टमने आपल्या इकडच्या गड किल्ल्यांना पाहिजे तसं सपोर्ट केलेलं नाही आहे, पाहिजे तसं त्याचं मेंटेनन्स केलेलं नाही आहे। हेच जर गड किल्ले बाहेरच्या देशांमध्ये असते ना तर तिथे काय त्यांची व्हॅल्यू असते, त्यांच्या इकडे त्या गड किल्ल्यांचं काय मेंटेनन्स असतं ते तुम्हाला पाहायला मिळतंच बाहेरच्या गड किल्ल्यांकडे पाहून। पण तेच आपले इथे एवढे मोठे मोठे आणि एवढे सुंदर सुंदर ऐतिहासिक महत्त्व असलेले असे गड किल्ले आहेत, ते पण जर अशा दुरवस्थेमध्ये असतील तर खूपच आपलं दुर्दैव आहे ते। तर तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट्समध्ये सांगा, ह्या गड किल्ल्यांची अशी अवस्था काय आहे ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। हे पहा, सांगा तुम्हीच मला, कसं इकडे फिरणार कसं तुम्ही? एवढं घनदाट जंगल आहे इथे, मोठे इथे जॅकवेल सारखं बनवलेलं आहे, मोठा पाण्याचा डोह आहे। बघा त्याची काय अवस्था आहे। इथे बरंच काही फिरण्यासारखं आहे। काही वर्षांपूर्वी मित्रांनो इथे मी आलो होतो ना, जवळपास 5 ते 6 वर्षांपूर्वी इथे आलो होतो, तेव्हा इथे एवढी घनदाट झाडी किंवा एवढी घाण वगैरे नव्हती, जेवढं जंगल आता इथे झालंय एवढं जंगल नव्हतं। पण आता आलोय तर फारच दुरावस्था आहे इथे, खूप वाईट वाटतंय।
मित्रांनो, गडाच्या आतमध्ये फिरण्यासारखी बरीच ठिकाणं होती, मात्र घनदाट झाडीमुळे आपण ते पाहू शकत नाही, म्हणून आपण बाहेरूनच हा किल्ला निहाळला. मित्रांनो, आपण आता जे गोपाळगडावरती आलोय ना, त्याची एक खासियत आहे, ती म्हणजे काय माहितीये का, ही जी समोर भिंत दिसते, या भिंतीच्याच खाली समोर एक खूप मोठी दरी, खंदक त्याला म्हणतात, असे खणलेलं आहे. पूर्ण गडाच्या भोवती खणलं गेलंय. आणि इथे ना पाणी असायचं का, पहिल्या काळामध्ये पाणी असायचं भरपूर भरलेलं. याचा फायदा काय होता की पाण्याचा साठा पण व्हायचा, आणि त्याचबरोबर ह्या खंदकामध्ये जेव्हा पण शत्रूंचे जेव्हा हल्ले व्हायचे तेव्हा डायरेक्ट या ज्या गडाचे ज्या भिंती आहेत ना त्या फोडू शकत नव्हते. आणि दुसरा फायदा म्हणजे काय की जर कोणी येण्याचा प्रयत्न केला यातून पोहून, तर वरून तुम्हाला बघायला मिळत असेल ते बघा तिकडे खिडकीसारखं जे दिसतंय ना, तिथून तेल टाकलं जायचं आणि त्याला आग लावली जायची की जी पाण्याच्या वरती ना एक आगीची लेअर तयार व्हायची, जेणेकरून आतमध्ये जो बुडून येणारा जो सैनिक आहे ना तो तिथे जळून मरावा. अशी ही टेक्नॉलॉजी होती जी बऱ्याचशा गडांमध्ये पाहायला मिळते, आणि ही ह्या गोपाळगडामध्ये पण पाहायला मिळते. हा गोपाळगड बांधण्याचं कारण म्हणजे काय माहितीये का, समुद्र किनाऱ्यावरून येणाऱ्या ज्या बोटी आहेत किंवा वशिष्ठी नदीचं मुख इथेच आहे, तर त्या वशिष्ठी नदीच्या मुखामधून येणाऱ्या, बाहेर जाणाऱ्या, आत येणाऱ्या ज्या बोटी आहेत त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी हा जो गड आहे तो बांधला गेला होता. हे ह्याचं वैशिष्ट्य आणि हे ऐतिहासिक याचं महत्व आहे. मित्रांनो, गोपाळगडच्या शेजारूनच हे बघा काय व्ह्यू आहे बघा. हे बघा गोपाळगडच्या शेजारून व्ह्यू सुंदर अगदी. हा आहे आपला गोपाळगड, आणि इथून बघा समुद्राचं एकदम विहंगम दृश्य दिसतंय. सुंदर अगदी अथांग समुद्र आहे. चिन्मय काय पहिल्यांदाच येतोस ना तू? कसं हा गोपाळगड मध्ये कधी गेलास तू? पहिल्यांदाच होतोस ना? मस्त आहे ना इथून व्ह्यू. गोपाळगडाला निरोप दिला आणि आपण निघालो तिथूनच फक्त 2 किलोमीटर अंतरावरती असलेल्या लाईट हाऊसकडे. मित्रांनो, गोपाळगड बघून झाल्याच्या नंतर आपण आता आलो तिथूनच जवळ, अगदी किती किलोमीटर अंतरावरती आहे रे? हे 2 किलोमीटर अंतरावरती आहे अंजनवेल मधलं लाईट हाऊस. तर ते पाहण्यासाठी आलोय, जवळच आहे. संध्याकाळी 3 ते 5 या दरम्यान या ठिकाणी तुम्ही त्या लाईट हाऊसमध्ये व्हिजिट करू शकता. त्या व्यतिरिक्त व्हिजिट करता येत नाही तुम्हाला. 3 ते 5 या दरम्यान या आणि व्हिजिट करा. अतिशय सुंदर हे ठिकाण आहे, कारण लाईट हाऊस म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती सगळ्यात उंच ठिकाणावरती बांधलेलं एक लाईट हाऊस असतं. तेच बघायला चाललोय. बघूया आतमध्ये कसं आहे ते. चला. लाईट हाऊस म्हणजेच दीपगृह यांचा उपयोग समुद्रातील जहाजांना मार्ग दाखवण्यासाठी केला जातो. तसाच एक लाईट हाऊस अंजनवेलमध्ये सुद्धा आहे. आजच्या आधुनिक काळात सॅटेलाइटने समुद्रमंथन केले जाते, तिथे आजही या लाईट हाऊसच्या वापराने समुद्री मार्गाचा शोध घेतला जातो. हा आहे एंट्रीचा पॉइंट. हे बघा इथे सूचना लिहिलेल्या आहेत. इथे एंट्री करण्यासाठी 10 रुपये तिकीट आहे. विदेशी पर्यटकांसाठी 20 रुपये, लहान मुलांसाठी 10 वर्षाच्या मुलांपर्यंत 3 रुपये, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी 25 रुपये. हे बघा इथे लिहिलेलं आहे 3 ते 5 या दरम्यानच. चला आतमध्ये जाऊया. मित्रांनो, हे बघा हे आहे ते लाईट हाऊस आणि हे आहे एंट्री पॉइंट. बघूया, आपण तिकीट काढूया आणि आतमध्ये जाऊया. हे बघा वरती अगदी खूप कमी असे पैसे आहेत. 10 रुपये युवा वयस्कांसाठी आणि लहान मुलांसाठी फक्त 3 रुपये आहेत. 30 रुपये. आतमध्ये जाताना मित्रांनो चप्पल काढून जायचं आहे. हे बघा लिहिलेलं आहे, चप्पल काढून आपण वरती जाऊ शकतो. चल.
हे बघा मित्रांनो, काच आहे नाही, प्रिझम ह्याला म्हणतात. आणि इथे मध्ये लाईट हा बघा, दिवा लागतात मध्ये, दिसत असेल. हा ह्याचा वापर कशासाठी केला जातो हे सांगायची गरज नाही ना तशी, तरी पण सांगतो. येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना पोर्ट पासून किती आपण अंतरावरती आहोत, जमीन किती लांब आहे, कोणत्या पॉईंटवरती पोहोचलोय हे पण याच्यातून समजतं. समुद्राचे जे मॅप असतात ना त्याच्यावरती प्रत्येक बंदराच्या प्रत्येक लाईट हाऊसचं मेन्शन केलेलं असतं. आपण इथपर्यंत पोहोचलोय, या पॉईंटपर्यंत पोहोचलोय हे माहीत पडावं रात्रीचं, त्यासाठी हे अशा पद्धतीचे लाईट हाऊस असतात. मित्रांनो, 5च्या दरम्यान हे लाईट हाऊस आहे ना ते पर्यटकांसाठी बंद केलं जातं. आणि बंद केल्याच्या नंतर 5 नंतर या लाईट हाऊसला चालू केलं जातं. आणि त्यानंतर मग जहाजांना दिसतं की इथे लाईट हाऊस आहे ते, म्हणून तर 5 वाजेपर्यंतच इथे यायला अलाउड आहे. कारण इथे नंतर ना जेव्हा रात्र होते, संध्याकाळ होते ना, त्याच्यानंतर जेव्हा इथे लॅम्प चालू होतो तेव्हा इथे हीट भरपूर असते, तर इथे माणूस थांबू शकत नाही, म्हणून इथे येण्यास परवानगी नाही 5 नंतर, असं आहे. आणि मित्रांनो, माझे तुम्ही मागे पाहू शकता की पडदे लावलेले आहेत सगळीकडे. हे बघा, काचांच्या मागे पडदे लावलेले आहेत, माझ्या मागे बघू शकता. याचं कारण असं की जो बाहेरचा सूर्यप्रकाश आहे तो या प्रिझनवरती पडून यातल्या लाईटला काही प्रॉब्लेम नको व्हायला आणि इथलं टेम्परेचर वाढायला नको, म्हणून तर हे असे पडदे लावलेले असतात, जेणेकरून या मशीनला काही प्रॉब्लेम नको व्हायला. इकडून लाईट आहे म्हणून इथे पडदे लावले गेलेत. इकडून लाईट जी येते त्याने त्या प्रिझनवरती, त्या काचेंवरती लाईट पडून, सूर्यप्रकाश पडून तिथे आतमध्ये काही प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून तर हे इकडे पडदे लावलेले आहेत. इथून मित्रांनो बाहेर असं जायला रस्ते आहे बघा, हे बघा. चला आतमधून बाहेर जाऊया. मित्रांनो, हे बघा, लाईट हाऊसच्या बाहेर असं फिरण्यासाठी एक ठिकाण ठेवलेलं आहे मस्तपैकी. आणि इथून जे दृश्य आहे ना, अतिशय विहंगम असं दृश्य आहे, अतिशय सुंदर असं. तर ते दृश्य कसं आहे ते तुम्हाला दाखवतो, चला. मित्रांनो, मस्त सुखद अनुभव आहे अगदी. म्हणजे एकदम निवांत ठिकाणावरती अतिशय सुंदर असा नजारा पाहायला मिळतो. इथून अतिशय शांत वातावरण आहे, मस्त. मित्रांनो, हे बघा, इथे रेडार पण लावलेलं आहे, जे की येणाऱ्या जाणाऱ्या बोटींना ऑब्झर्व करण्यासाठी वगैरे असेल ठेवलं. मित्रांनो, मस्त गार वारा सुटलाय, सुंदर ठिकाण आहे आणि पीसफुल ठिकाण आहे. निसर्गाचं एक शांत रूप पाहायला मिळतं याच्यामधून, असं वाटतं एकदम. स्पॉट बघून आपले झालेले आहेत. दोन्ही ठिकाणं अतिशय सुंदर आणि अतिशय निसर्गाचं सुंदर रूप दाखवणारी आहेत. तर या दोन्ही ठिकाणांचे जे ॲड्रेस आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॅप्शनमध्ये नक्की टाकेन. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मला कोणता याच्यातला पार्ट आहे तो तुमचा आवडला ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.